या वर्गापासून जेजुरीच्या वर्गापासून आपली धर्मरक्षकांची संख्या ही 25 होणार आहे. म्हणजे साधारण 11 ते 12 धर्मरक्षकांची नवीन भर आता आपल्या साथीला जोडली जाणार आहे. त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये धर्मरक्षकांचे काम काय आहे, याचं औचित्य काय आहे, याचं महत्व काय, याची आज आवश्यकता काय आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी धर्मरक्षक म्हणून करायचं काय याची माहिती आपल्याला हवी. ज्यांना माहिती आहे त्यांना त्याची उजळणी व्हावी अशा सगळ्यासाठी या वर्गाचं आयोजन केलेलं असतं. आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराव खंडोबा यांचं जे मूळ स्थान जेजुरी आहे, जे एक शक्ती केंद्र आपल्या महाराष्ट्राचं आहे, अशा या शक्ती केंद्राच्या ठिकाणी ही बैठक होणं आणि हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं असं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आतापर्यंत रिझर्वेशन करून घेतलेली असतील, जाण्याची सगळ्यांनी तयारी करून घेतलेली असेल अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. कृपया कोणीही बैठक चुकवू नये असं केंद्राचा आग्रह आहे. आणि जे नवीन धर्मरक्षक म्हणून कामाला लागणार आहेत त्यांनी तर बिलकुल चुकवू नये. कारण या बैठकीमध्ये जे उपस्थित राहतात, या वर्गाला जे उपस्थित राहतात त्यांचीच त्या पुढच्या त्या केंद्राच्या याच्यामध्ये नोंद होत असते. धर्मरक्षक म्हणून काम करू शकतात. या आपण सगळ्यांनी अगदी खुल्या आणि सहज मनाने जावं असं मी आव्हान आपल्या प्रत्येकाला करेन. एक जागरूक धर्मरक्षक, जागरूक स्तरातून एक जागरूक कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. कुठलाही संकोच, कुठलाही अभिनवेश न वागता त्या ठिकाणी आलेला प्रत्येक प्रांत कार्यकर्ता, क्षेत्रीय कार्यकर्ता, केंद्रीय कार्यकर्ता या प्रत्येकाला आपण आवर्जून भेटून त्यांच्याशी बोलून मनातले आपले विषय, चर्चा, आवश्यक त्या गोष्टी अगदी निसंकोचपणे आपण केलं पाहिजे. बंधूंनो, भगिनींनो, आपल्या जे कामाचं मूळ आहे शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार आहे. अगदी शुद्ध, अगदी मनाने, सात्विक मनाने आपले सगळे कार्यकर्ते एकमेकांशी वागत असतात. काहीतरी गडबड झाली. मग तो प्रांत कार्यकर्ता असो, तो केंद्रीय कार्यकर्ता असतो, काही कोणामध्ये काही कुठलेही अभिनिवेश नसतो, आपण सगळेजण एक आहोत, सारखे आहोत असा भाव आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो. जे जुने धर्मरक्षक आहेत त्यांना याचा निश्चित अनुभव आला असेल, नवीनना सुद्धा तो त्या ठिकाणी येईल. त्यामुळे जुन्या धर्मरक्षक नवीन धर्मरक्षकांना त्यांनी सगळ्यांनी सांभाळून घ्यावं. जात असताना आपण प्रत्येकाने आपली स्वतंत्र वही, रोजनिशी एखादी आपल्याकडे उपलब्ध असलं तर रोजनिशी घेऊन जा, नसेल घेता आली तर ती रोजनिशी न्या, नाही तर साधी वही न्या. आपली स्वतःची पेन आणि स्वतःची वही त्या ठिकाणी घेऊन गेलात. रोजनिशी असेल तर उत्तम, याच्यासाठी की भविष्यातील आपले कार्यक्रम तारखा त्या रोजनिशीमध्ये आपण नोंद करू शकतो. म्हणजे आपल्याला सुद्धा अपडेट राहण्याची सवय या वर्गातून आपल्याला लावून घ्यावी लागेल. किंवा पुढचे कार्यक्रम काय आहे, आम्हाला पुढे किती तारखेला करायचे आहे, कुठल्या महिन्यामध्ये किती तारखेला काय येत आहे, आमची बैठक केव्हा आहे, आमच्याकडे प्रवास केव्हा करायचा आहे, अशी रोजनिशी ती आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याचा एक चांगला उपयोग होऊ शकेल. आवश्यक असेल तर साहित्य आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी घेऊन जावं. 5 तारखेला सकाळी साधारणतः 10 वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी बैठकस्थळी पोहोचायचं आहे आणि 8 तारखेला भोजनाचं ती बैठक संपणार आहे. त्या बैठकीमध्ये जसं मी म्हटलं की आपण जागृत होऊन जायचं. आपल्या मनामधले जे जे काही प्रश्न असतील, आपल्या कामसंदर्भात असतील, आपल्या काही लक्षात आलं नसेल, आपल्याला समजलं नसेल, तर अगदी त्या प्रत्येक सत्रामध्ये निसंकोचपणे कुठलीही भीड न ठेवता आपण प्रत्येकाने आपल्या मनातील शंकांचं समाधान करून यावं असं मला आपल्याला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. आपल्या भागामधील काही समस्या असतील त्याचा अभ्यास आपण करून जावा. की माझ्या भागामध्ये मी ज्या जिल्ह्यातून, मी ज्या तालुक्यासाठी, मी ज्या प्रखंडासाठी काम करणार आहे, त्या प्रखंडामध्ये कुठल्या समाजामध्ये धर्मांतरणाची समस्या आहे, ती धर्मांतरणाची समस्या किती जिल्ह्यात आहे, किती तालुक्यात आहे, किती % मध्ये आहे, अशी सगळी माहिती घेऊन आपण पक्के होऊन गेलो तर तुमचा स्वतःचा एक प्रभाव त्या ठिकाणच्या प्रत्येक अधिकाऱ्यावर, येणाऱ्या प्रांताच्या विश्व क्षेत्राच्या कार्यकर्त्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. की अरे हा कार्यकर्ता चांगली माहिती घेऊन आलाय, याला माहिती, याला रस आहे, याला आवड आहे, आपल्यासाठी चांगला, अशा पद्धती आपली प्रतिमा
त्या वर्गामध्ये आपण प्रत्येकाने स्वतः बनवायची आवश्यकता आहे. आपण ज्या समाजामध्ये, ज्या पंथामध्ये, ज्या याच्यासाठी काम करणार आहोत, ज्या जमातीमध्ये काम करणार आहोत, त्यांचे दैवत कोणते आहे, त्यांची श्रद्धास्थान कोणती आहेत, अशी सगळी माहिती, कशासाठी ते धर्मांतरण करतात, कशा पद्धतीने करतात, या उरलेल्या उद्यापासूनच्या 3-4 दिवसामध्ये आपण हे करून गेलात तर तुमच्या प्रत्येकाचा प्रभाव, देवगिरी प्रांताच्या प्रत्येक धर्मरक्षकाचा प्रभाव त्या वर्गात उमटल्याशिवाय राहणार नाही, असं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि एक चांगला असा संदेश किंवा देवगिरी प्रांतातून आलेला हा प्रत्येक धर्मरक्षक एक सच्चा आणि एक जागरूक कार्यकर्ता म्हणून आला, असा संदेश त्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की अजून आपल्याला काही विचारायचं असेल, अजून काही समजून घ्यायचं असेल, कारण प्रांताची आणि केंद्राची माणसं म्हणजे आता आपण ज्या कामाला सुरुवात केली त्या लोकांनी सुद्धा त्या कामाला आधीपासून सुरुवात अनेक वर्षापूर्वी सुरुवात केलेली असते आणि ते करत 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 ही सगळी मंडळी वरती गेलेली असतात. त्यांच्या मनामध्ये तडप असते, त्यांच्या मनामध्ये काही युक्त्या असतात की बाबा कसं केलं पाहिजे, त्यांच्या मनामध्ये कुठं थांबलं पाहिजे, हे का होत नाही, असं काय अडचण आहे, अशा सगळ्या आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील, एखाद्या कार्यकर्त्याच्या मध्ये खूप तीव्र भावना असतात आणि त्या तीव्र भावनामुळे आपण एखाद्या वेळेला नर्वस होतो, तसं करून होऊन सुद्धा चालणार नाही. हा सुद्धा मुद्दा आपण त्या ठिकाणी करा, त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा. तर अशा पद्धतीने आपल्या मनात सगळ्या समाजाचं तुम्ही हे करून याल, आपल्या मनाचं समाधान करून याल आणि एक चांगली टीम धर्मरक्षकांची उभी राहून एक खूप चांगलं विरोधकांचं षडयंत्र रोखण्याची एक मोठी शक्ती त्या सगळ्यांच्या रूपाने या विश्व हिंदू परिषदेला देवगिरी प्रांतात मिळालेली आहे. जे नवीन धर्मरक्षक आहेत त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि जुन्या सगळ्या धर्मरक्षकांना सुद्धा नमस्कार करतो की त्यांनी त्यांचं जे काम आतापर्यंत केलं ते खरंच एक खूप छान वाखाणण्याजोगं काम आहे. त्यांच्या कामाला या वर्गामध्ये अजून गती मिळेल, त्यांच्यामध्ये अजून जास्त उभारी येईल आणि एक चांगलं काम ते आपल्या भागात उभं करू शकतील अशी विनंती करतो. आपल्या प्रत्येकाने रिझर्वेशन केलंय का आणि कसे जाणार थोडं लवकर सांगाल तर बरं होईल. नंदुरबार जिल्ह्यातील धर्मरक्षकांचं कसं जायचंय दादा जरा नंदुरबार जिल्ह्यातले सगळे धर्मरक्षक नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातले कसे जाणार आहेत, कुणाकुणाचं रिझर्वेशन केलंय जरा सांगा तुम्ही. राजू दादा. दादा म्यूट, मोबाईल म्यूट आहे दादा. राजू दादा. राजू दादा बोला ना. दादा म्यूट आहे मोबाईल. दादा मोबाईल म्यूट आहे, मोबाईलचा माईक ऑन करा दादा. त्या माईक वर बोट ठेवा दादा. त्यांना कोणीतरी फोन लावून सांगा ना. दुर्गाताई आहेत वाटतं ना बाजूला, दुर्गाताईला बोलू द्या ना. ताई, दुर्गाताई. ताई दादा नाम दुर्गाताई. हॅलो. ताई दादा सांगा बोलायला. दादा. ताई तुम्ही सांगा रिझर्वेशन कसं कसं केलं ते, कुणाकुणाचं केलं. हॅलो हॅलो दादा माईक म्यूट काढा तुम्ही. आवाज येत नाही मला. हा दादा आवाज येतोय तुम्हाला आता. नमस्कार. हा बोला ना. हा दादा बोला दादा. हा तर काय विषय दादा, विषय असा आहे की तुम्ही कुणाकुणाचं रिझर्वेशन केलंय ते जरा सांगा सगळ्यांना. आता धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यातील 9 धर्मरक्षक आणि धुळे जिल्ह्यातील 4 धर्मरक्षक असे 13 लोक हे रिझर्वेशन झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यात अजून व्हायचे.
जळगाव जिल्ह्यातले नावं दोन नावं 3 नावं येत आहेत, त्यामुळे कोणाला घेऊन जायचं असा प्रश्न आहे. नाही दादा हे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले कसं रिझर्वेशन कसं जाणार आहे ते सांगा. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातले धर्मरक्षक हे नंदुरबारहून जाणार आहे. हो, किती नंदुरबारहून जाणार आहे. त्या ट्रेन जाणार आहे. काही त्यांना कुठं यायला सांगायचं आहे, त्यांना निरोप द्या. सगळेजण ऐकतायत दादा, सगळ्यांना निरोप द्या. काही धर्मरक्षक हे नंदुरबार जिल्ह्यातले आणि धुळे जिल्ह्यातले धर्मरक्षक हे नंदुरबारला बसतील. 4 तारखेला सायंकाळी 8:30 वाजता नंदुरबारहून खान्देश एक्सप्रेस ने ते निघतील. त्यामुळे त्या नंदुरबार जिल्ह्यातल्या आणि साक्री आणि विजयपूर तालुक्यातल्या धर्मरक्षकांना सूचना 8:30 वाजता 8 वाजताच पोहोचून जायचं रेल्वे स्टेशन नंदुरबारला. त्यांचे तिकीट हे मी त्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवतो. अजयजींना पण पाठवतो आणि दादा तुम्हाला पण पाठवतो. आवाज येतोय? हो येतोय. हॅलो, आवाज येतोय? आवाज इको माझ्याकडे नाहीये पण. दादा ठीक आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचे 10 आणि धुळे जिल्ह्याचे 4 धर्मरक्षकांचं रिझर्वेशन दादांनी केलेलं आहे. 4 तारखेला सगळ्यांनी आपल्या तयारीसहित रात्री 8 तारखेला 8 वाजेपर्यंत शेवटचे 8 वाजेपर्यंत शेवटचं 8 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन नंदुरबारला पोहोचायचं. संध्याकाळी 8 जे धर्मरक्षक आहेत त्यांच्याकडे राजूदादांचा नंबर आहे ना सगळ्यांकडे. जेवणाचा डबा घेऊन रात्रीला जेवणाचा डबा घेऊन येतो सगळ्यांनी. जेवण करून किंवा जेवणाचा डबा घेऊन रात्री 8 पर्यंत शेवटचे वेळ 8:30ला ट्रेन आहे. मोहन महाराज, व्यस्ता महाराज आणि ताई विलाताई या तिघांचे सोडून नंदुरबार जिल्ह्यातले सगळ्या धर्मरक्षकांचे सगळ्यांचं दादांनी केलेलं आहे. मोहन महाराज आणि विलाताई आणि व्यस्ता महाराज यांची अडचण असल्यामुळं ते बस येणार आहेत आणि बाकी सगळे नंदुरबार जिल्ह्यातले धर्मरक्षक 4 तारखेला 8 वाजता रेल्वे स्टेशनवर डबा घेऊन स्वतःचा किंवा जेवण करून 8 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचतील. खानदेश एक्सप्रेसने ते मुंबईला येतील. सकाळी मुंबईहून पुण्याला येतील आणि पुण्याहून जेजुरीला येतील. असंच आहे ना दादा? पुणे ते जेजुरी पण रेल्वे आहे की? मग ठीक आहे ना. मग ते कसं केलं ते सांगा तुम्ही सगळं. तिथे आहे. जर लोकल गाडी असेल तर ते कोणी कार्यकर्ते पुणे ते जेजुरी रेल्वेने जाऊ शकतात. बसनेच गेलं पाहिजे असा विषय नाही. ती माहिती काढतो. ठीक आहे ना. राजूदादा सगळ्यांचे प्रमुख आहात. सगळ्यांना सोबत घेऊन जायचं तुम्ही. हो तुम्ही जसे न्याल तसे सगळेजण जातील. हो चालेल. आणि नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रुपवर सगळ्यांची तिकीट टाका. नाव आणि तिकीट टाका. टाकतो. हो चालेल. हा ठीक आहे. ऋषिकेशजी तुम्ही कसं जाणार आहे? संदीप भाऊ तुम्ही कसं जाणार आहे? हो सर. काय तिकडे संदीप भाऊ तिकडेच आहे का? हॅलो सर, मी बसने जाणार आहे. संदीप भाऊ ऋषिकेशजी तुम्ही कसं जाणार आहे? माझं अजून रिझर्वेशन झालं नाही. बसने जाणार आहे सर. मी संदीप बोलतोय. बस मोहन महाराज बरोबर बसने. आणि ऋषिकेशजी तुम्ही कसं जाणार आहे? अजूनपर्यंत रिझर्वेशन केलं नाही. पण एक्स्ट्रा तिकीट असेल तर करू शकता का?
हॅलो सर मी बसने येणार आहे. कोण बसने येणार आहे? अनिल पाडवी बोलतोय. अनिल, तुझं रिझर्वेशन केलं गेलंय? सर अरे रिझर्वेशन केलं ना बाबा. सर मी बोललो होतो मी बसने येणार असं. नाही रिझर्वेशन झालेलं तुझं अनिल. प्रत्येकजण त्याच्या मनाने नंतर सांगितलं असं नाही चालणार. आधी तेव्हा सांगायचं ना. दुर्गाताईने विचारलं होतं ना अनिलजी. तेव्हा सांगितलं सर मी बसने येईल असं. अरे दुर्गाताई ऐकते का? अनिलजी तर बस नाही येईल असं सांगतायत. दुर्गाताई दुर्गाताई ऐकते का? फोन लावत होती तेव्हा तुझं रेल्वेचं रिझर्वेशन झालं होतं. या बैठकीत पण तुला सांगितलं होतं का रेल्वेचं आपलं झालंय असं. नाही हो ताई, तेव्हा आम्ही मिनेश सोबत सांगितलं तो डायरेक्ट जळगावला येणार आहे मिनेश, मग तिथून येणार आहे तो. रेल्वेचं तुझं करतोय असं विचारलं होतं. तुझं फोन लागला नाही. तुझं रेल्वेचं त्या दिवशी बैठकीत सांगितलं होतं का तुझं पण रेल्वेचं केलंय असं. हे बघा, सगळ्यांचं स्लीपरचं रिझर्वेशन चांगलं झालंय. सगळेजण झोपून जा. हा, आणि बसनं जायचं असेल तर अनिल भाऊ बसून जायला लागतं. त्याच्यापेक्षा झोपून व्यवस्थित गेला तर रात्री झोप पण व्यवस्थित होते, असं मला म्हणायचं आहे. सर मी ट्रॅव्हल्सचं बुकिंग केलंय ना सर. दादा त्यावेळेस सुरुवातीला प्रत्येकाला मेसेज टाकले सांगा, त्यावेळेस कोणी बोलत नाही. तुमचं रिझर्वेशन आता केलंय, स्वतःची वेगळी त्याच्यात बदल नाही करता येणार. आता रिझर्वेशन केलंय, त्याच्यात बदल नाही करता येणार. तुम्ही दुर्गाताईंशी बोलून घ्या नंतर बैठक संपली की. पुढं संगीताताई, तुम्ही कसं येणार आहे? सर मी आणि राहुल भैया ट्रॅव्हल्स येणार आहेत पुण्याला. इथनं संध्याकाळी 4 तारखेला संध्याकाळी 10 वाजता ट्रॅव्हल्स आहे आणि मॉर्निंगला 6 वाजता पुण्याला, पुण्याहून जेजुरीला बसनं. बर. आणि उदगीरच्या ताई कशा येणार आहेत? उषाताई आहेत का? ताई कसं येणार आहे तुम्ही? राजू दादा म्यूट करा तुमचा. उषाताई कसं येणार आहे तुम्ही? ज्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांनी माईक म्यूट करा. उषाताई तुम्ही कसं येणार आहे? ठीक आहे दादा, पुढच्याला विचारा. उषाताईच राहू द्या. हा, त्याच्यानंतर प्रवीण भाऊ तुम्ही कसं येणार आहे? पांडुरंगजी तुम्ही कसं येणार आहे? प्रवीण भाऊ पांडुरंगजी कसं येणार आहे तुम्ही? हा बोला ना. माईक म्यूट वरनं ज्यांना बोलायचं आहे त्यांनी माईक म्यूट वरनं काढा आणि मग बोला. प्रवीण, तुमचं नियोजन सांगा. ट्रेनचं रिझर्वेशन झालंय का? ट्रेनचं रिझर्वेशन झालंय का? आवाज येत नाही प्रवीण भाऊ आवाज येत नाही तुमचा. माईक म्यूट वरनं काढा. माईक म्यूट वरनं काढा. काढलं त्यांनी. काढलंय, परंतु रेंजचा प्रॉब्लेम आहे. हा, प्रवीण भाऊ आणि पांडुरंगजी, तुमची अडचण असेल तर शांभाऊंशी बोलून घ्या. शांभाऊ तुमची अडचण दूर करतील. राहिलं कोण आता? बस झाले सगळे. बस नवीन सगळे. आणि हे जुने 2 जण शांभाऊ राहिले बरं याच्यातले. कैलास महाराज आणि धरमसिंग का? हा, त्यांच्याशी पण बोलून घेतलं पाहिजे उद्या. ठीक आहे, उद्या बोलू. हा, सगळ्यांना माझी विनंती आहे, अजयजीने जसं सांगितलं तसं सगळ्या सत्राला पूर्ण वेळ उपस्थित राहायचं आहे. डायरी पेन घेऊन सोबत, तिथं डायरी पेन घेऊन जायचं. अनिल भाऊ, आपण धर्मरक्षक आहे, आपल्याशिवाय दुसरं कुणालाही सोबतीला मित्राला वगैरे घेऊन जायचं नाही आहे.
दुसरी गोष्ट अशी की सत्संग आपल्याला करता आला पाहिजे. गेले काही जण वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आपण धर्मरक्षक आहोत. त्याच्यामुळे वर्गात होणाऱ्या सगळ्या गोष्टी सिरियस घेतल्या पाहिजेत. आपल्याला सुद्धा घेता आलं पाहिजे ते. दुसरी गोष्ट ओंकार, एकात्मता मंत्र, गीत हे आपल्याला पाठ झालं पाहिजे. काही आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला काही अडचण वाटत असेल, कुणी प्रतिप्रश्न विचारत असेल तर ते प्रश्न काढून या बैठकीमध्ये चर्चासत्रामध्ये विचारलं पाहिजे. असं जर केलं तर आपल्या मनातली शंका दूर होईल आणि आपण नेमकं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काय करायचं आहे, कसं काम करायचं आहे याच्या संदर्भात सगळ्या संदर्भात आपल्याला शंका दूर करायची आहे. नंदुरबार जिल्ह्यातले संदीप वळवी, ऋषिकेश भाऊ ठाकरे, मोहन महाराज, विलाताई आणि व्यस्ता महाराज सोडून नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्यांचं रिझर्वेशन दुर्गाताई आणि राजूदादांनी केलेलं आहे. धुळे जिल्ह्यातल्या सगळ्यांचं रिझर्वेशन दुर्गाताई आणि राजूदादांनी केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी 8 वाजता खानदेश एक्सप्रेस साठी नंदुरबारला रेल्वे स्टेशनवर यायचं आणि राजूदादा जे रिझर्वेशन पाठवतील ते घेऊन त्यांच्याबरोबर पोचायचं आहे. अजून कुणाला काय विचारायचं आहे का रिझर्वेशनच्या बाबतीत? वर्गाच्या संदर्भात कुणाला काय विचारायचं आहे का? आता बघा, 1 मिनिट फक्त. मोहन महाराज बैठकीला उपस्थित आहेत. संदीप वळवी नंदुरबारचे बैठकीला उपस्थित आहेत. स्वरूप सिंग कडवांचे बैठकीला उपस्थित आहेत. मिनेश भाऊ आहेत. ऋषिकेश ठाकरे आहेत. सतीशजी गवळे आहेत. राहुलजी आहेत. संगीताताई डगे आहेत. पांडुरंगजी जाधव आहेत. प्रवीण भाऊ पवार आहेत. अजून कोण बैठकीला उपस्थित आहे जरा नाव सांगा तर. अनिल पाडवी. हा, 1 मिनिट. अनिल भाऊ. अजून 11 जण बैठकीला उपस्थित आहेत. माननीय जोगेंद्र सिंगजी, ऍडव्होकेट जोगेंद्र सिंगजी पण बैठकीत उपस्थित आहेत. माननीय जोगेंद्र सिंगजी संभाजीनगरला असतात. आपल्या प्रांताच्या धर्मप्रसाराच्या टोळीमध्ये आहेत. घर वापसीचं मोठं काम वकील साहेब करतायत. वकील साहेब 6 तारखेला पूर्ण दिवस साधारणतः वर्गामध्ये असणार आहेत. या बैठकीचा समारोप आपल्या प्रांताचे सहधर्मप्रसार प्रमुख शांभाऊनी करावा असं मी शांभाऊंना विनंती करतो. शांभाऊ. सगळ्यांना जय श्रीराम. आपल्या सगळ्या धर्मरक्षकांची बैठक अभ्यास वर्ग जेजुरीला होणार आहे. तीर्थक्षेत्री होणारी ही बैठक निश्चित आमच्यासाठी प्रेरणादायी असणार आहे. घर वापसीच्या संदर्भामध्ये कोणत्या पद्धतीनं काम करायचं, समाजामध्ये मतांतरणाची जी समस्या आहे त्या समस्यावर उत्तर कसं शोधायचं, त्या समस्येचं उत्तर देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि ते उत्तर देण्यासाठी सक्षम आम्ही व्हावं यासाठी या वर्गाची योजना केलेली आहे. आणि म्हणून वर्षभर काम करण्यासाठी पुरेल एवढं इंधन, एवढी ऊर्जा आम्हाला या बैठकीतनं मिळेल. ती ऊर्जा घेऊन आम्हाला आमच्या कार्यक्षेत्रात यायचं आहे. तिथे गेल्यानंतर एक प्रामुख्यानं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक जण तिथं चर्चासत्र होतात. त्या चर्चासत्रामध्ये आम्ही हिरिरीनं भाग घेतला पाहिजे. अन्य कार्यकर्ते प्रांतातले, क्षेत्रातले कशा पद्धतीनं काम करतात याचं बारकाईनं अवलोकन केलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांच्या सांगण्यातनं आमची काही जिज्ञासा जागृत होत असेल तर ती जिज्ञासा जागृत झालेली जिज्ञासा त्यांच्याकडनंच आम्ही सोडवून घेतली पाहिजे. त्यांच्यासोबत वैयक्तिक चर्चा केली पाहिजे. नवीन धर्मरक्षकांनी आपल्या प्रांतातल्या जुन्या धर्मरक्षकांना अनुभव विचारले पाहिजेत, कोण्या पद्धतीनं काम करावं. एकंदरीत या सगळ्या वर्गातनं आपले वरिष्ठ आपल्याला योग्य अशी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सगळ्यात मोठा जर आमचा अनुभव हा सगळ्यात मोठा आमचा गुरु असणार आहे. म्हणून आमच्या अनुभवातून, कारण प्रत्येक जणाला एकच अनुभव येईल असं सांगता येत नाही. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळे अनुभव येत असतात.
आणि त्यामुळं वेगवेगळे प्रसंग कसे येतात, कशा पद्धतीने आम्ही तो विषय हाताळतो, त्यावर आमचं यश अवलंबून असतं. म्हणून या विषयातलं सतत चिंतन आमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. मी धर्मरक्षक आहे, फार मोठी माझी जबाबदारी आहे. धर्माच्या अनुषंगानं फार महत्वाचं काम आहे. माझ्या परिसरामध्ये, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये अधर्मीयांच्या काही गतिविधी जर चालत असतील तर त्या अधर्मीयांच्या गतिविधींना कशा पद्धतीनं थांबवायचं याचं सगळं असं प्रशिक्षणच या कालावधीमध्ये तुमचं त्या वर्गामध्ये होणार आहे. म्हणून अजयजीनं सुरुवातीला सांगितलं की आम्हाला एखादी वही घेऊन जायचं आहे. त्या वहीमध्ये सगळ्या गोष्टी नोंदवायच्या आहेत, सत्रनिहाय नोट्स काढायचे आहेत. त्या नोट्स सायंकाळी झोपत असताना दिवसभर ज्या काही आम्ही नोट्स काढलेले आहेत, दिवसभर जे काही सत्र झालेले आहेत ते सायंकाळी झोपताना एकदा वाचून बघायचं आणि त्यावर थोडं चिंतन करत करत आम्ही झोपी जायचं. त्या संदर्भात आम्हाला जर काही वाटत असेल तर दुसऱ्या दिवशी ज्यांनी ते सत्र घेतलं त्यांना ते विचारलं पाहिजे की आम्ही या काही अडचण असेल तर ती विचारली पाहिजे, जेणेकरून आम्हाला या विषयामध्ये त्या विषयात हाताळण्याचं कौशल्य प्राप्त होईल. या दृष्टिकोनातून आमचे सगळे प्रयत्न राहिले पाहिजेत आणि निश्चित ते प्रयत्न आमचे राहतील. आमच्या कार्यक्षेत्रातल्या धर्मांतरणाची जी काही समस्या आहे आणि त्याचबरोबर ज्या काही अधर्मीयांच्या गतिविधी चालू आहेत, जसं की आता आपण किनवटमध्ये आणि नांदेडमध्ये नायक कारभारी परिषद घेतली बंजारा समाजातली, आता तशीच नायक कारभारी परिषद ख्रिश्चनांनी मांडवीला घेतली. यावेळेस ख्रिश्चन घेत आहेत, कन्व्हर्टेड झालेल्या बंजारा बांधवांना सोबत घेऊन आणि त्यांचे नावं न बदलता ते कन्व्हर्शन त्यांचं झालेलं आहे आणि ते बंजारा परिषद घेत आहेत. आपण ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने घेण्याचा ते प्रयत्न करतायत. म्हणजे काय, आमचं अवलोकन करणारी मंडळी सुद्धा आमच्या विरोधामध्ये काम करणारे, आमच्या देशाला क्षती पोहोचेल अशा पद्धतीनं वागणारी जी मंडळी आहे ते आमचं अवलोकन करत आहे. तर मग आम्ही किती सजग राहिलं पाहिजे या संदर्भामध्ये आमचं काही ना काहीतरी चिंतन असलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून हा अभ्यास वर्ग खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि ती वर्षभरासाठी पुरणारी शिदोरी आम्हाला तिथून घेऊन यायचं आहे. त्या शिदोरीच्या पाथेयावर आम्हाला पुढे चालायचं आहे. निश्चित आपल्याला परमेश्वर तशी सद्बुद्धी देईल अशी त्या परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. धन्यवाद शंभू. अजयजी अजून काय सांगायचं आहे का? नाही, काय नाही, सगळेजण एकत्र जा आणि वेळेवर पोहोचत या बैठकीला उपस्थित नाहीये तर सगळ्यांपर्यंत बैठक झाली. बैठकीत झालेले विषय सगळ्यांना सांगा, सगळ्यांना विनंती. मंत्र म्हणतो आणि समरसता मंत्र म्हणतो आणि बैठक संपेल. हिंदवा सोदरा सर्वे पतितो भवेत्. मम दीक्षा हिंदू रक्षा मम समाधान. जय श्री भारत माता की जय. जय जय श्री राम. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्री राम. जय श्रीराम. सर्वांना हॅलो अनिल दादा. त्यांच्याकडताच बघत
झोपून होतं